यापूर्वी आपण अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजावून घेतलं. आता अर्थशास्त्राची व्याप्ती समजावून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राच्या विविध अभ्यास शाखांचा विचार करणार आहोत. विश्लेषणाच्या सोयीसाठी आपण या अभ्यास शाखांची विभागणी मूलभूत अभ्यास शाखा, विचारधारांवर आधारित अभ्यास शाखा आणि व्यावसायिक अभ्यास शाखा अशी करणार आहोत. सर्वप्रथम बघूया आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत शाखा. संपूर्ण अर्थशास्त्राची विभागणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र अशी केली जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? तर जे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या सूक्ष्म घटकांचा, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते असे अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्म घटक म्हणजे कोणते? अर्थव्यवस्था हा एक मोठा घटक मानला तर त्याचे व्यक्तिगत पातळीवरचे घटक म्हणजे व्यक्ती, कुटुंब, उत्पादन संस्था, उद्योग यासारखे घटक हे सूक्ष्म घटक होत. अर्थशास्त्रामध्ये या घटकांचा अभ्यास जो केला जातो त्या अभ्यासालाच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात. उदाहरणार्थ उपभोक्त्याचं संतुलन किंवा समाधान, उद्योग संस्थेचा समतोल, एका विशिष्ट वस्तूची किंमत निश्चित करणे किंवा होणे, ही सारी उदाहरणं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची उदाहरणं आहेत. या उलट समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? ज्याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. सूक्ष्मलक्षीला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि समग्रलक्षीला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. ज्या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जातो असं अर्थशास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र पातळीवर अभ्यास केला जात असल्यामुळे या अर्थशास्त्रामध्ये येणाऱ्या सर्व संकल्पना या समग्र पातळीवरच्या ॲग्रिगेट किंवा एकत्रित स्वरूपाच्या संकल्पना असतात. उदाहरणार्थ बचत म्हटलं की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समग्र बचत, संपूर्ण अर्थव्यवस्थेमधल्या एकत्रित बचती. उपभोग म्हटला की संपूर्ण अर्थव्यवस्थेमधला एकत्रित उपभोग किंवा समग्र उपभोग इत्यादी. अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने या दोन शाखांच्या आधारे विभागणी अर्थशास्त्राची केली जाते. अर्थशास्त्राच्या काही अभ्यास शाखा अशा आहेत की ज्या विचारधारांवर आधारित आहेत, स्कूल ऑफ थॉट्सना मानणाऱ्या आहेत. विशिष्ट प्रकारचे विचार मांडले गेले आणि त्या विचारांना अर्थशास्त्रामध्ये फॉलोअर्स मिळत गेले, पाठीराखे मिळत गेले आणि त्यातून या अभ्यास शाखा उदयास आल्या. अशा अभ्यास शाखांचा विचार आता आपण करूया. यातली सर्वात महत्त्वाची आणि पहिली अभ्यास शाखा आहे ती म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्र, क्लासिकल इकॉनॉमिक्स. सनातनवादी अर्थशास्त्र मांडण्याचं प्रमुख श्रेय ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.बी. से यासारख्या अर्थशास्त्रज्ञांना जातं. हे अर्थशास्त्र प्रामुख्याने मुक्त अर्थव्यवस्थेच्या तत्वांवर आधारित आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा. अर्थव्यवस्थेमधली उत्पादन, उपभोग, वितरण यासारखी प्रक्रिया खाजगी क्षेत्रावर सोडून द्यावी, म्हणजेच बाजारपेठेवर सोडून द्यावी. सरकारनं आपला हस्तक्षेप करू नये अशा प्रकारची विचारसरणी सनातनवादी अर्थशास्त्रामध्ये मांडली जाते. सनातनवादी अर्थशास्त्रांमधल्याच विचारांवर आधारित काही अर्थशास्त्रज्ञांनी, उदाहरणार्थ लिओ वॉलरा, आल्फ्रेड मार्शल, विल्यम जोन्स, जॉन विक्स यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राची नव्याने मांडणी केली. प्रामुख्याने सनातनवादी विचारांचाच आधार यासाठी घेतला गेला होता. या अर्थशास्त्राला नवसनातनवादी अर्थशास्त्र असं म्हणतात. सनातनवादी अर्थशास्त्राप्रमाणेच हे अर्थशास्त्रसुद्धा मुक्त अर्थव्यवस्थेच्या पायावर उभारलेलं आहे. मात्र या अर्थशास्त्राचं एकूण अर्थशास्त्रामधलं सहभाग मोठा आहे. महत्तम उपयोगिता, विवेकपूर्ण निवड सिद्धांत यासारख्या काही नाविन्यपूर्ण संकल्पना नवसनातनवादी विचारधारांनी अर्थशास्त्राला दिल्या आहेत. तिसरी महत्त्वाची अभ्यास शाखा म्हणजे
केन्सवादी अर्थशास्त्र. जॉन मेनॉर्ड केन्स नावाच्या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांवर आधारित हे अर्थशास्त्र आहे. या अर्थशास्त्राच्या निर्मितीची प्रक्रिया अगदी इंटरेस्टिंग आहे. 1929 आलेल्या महामंदीचं विश्लेषण करण्यामध्ये सनातनवादी विचार कमी पडू लागले. मंदी कशामुळे येते याची कारणमीमांसा सनातनवादी विचारांमधून मिळत नव्हती. त्यावेळेला जॉन मेनॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाने या मंदीचं डायग्नोसिस केलं. हा आजार नक्की काय आहे हे शोधून काढलं आणि त्यावर उपाययोजना सुचवली. पुढच्या काळामध्ये केन्सच्या विचारांना अर्थशास्त्रामध्ये अनेक पाठीराखे मिळाले आणि त्यातून केन्सचं अर्थशास्त्र केनिशियन इकॉनॉमिक्सचा जन्म झाला. हे अर्थशास्त्र प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमधल्या सरकारच्या हस्तक्षेपाची वकिली करतं. सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केलाच पाहिजे. सनातनवादी म्हणतात त्याप्रमाणे सरकारनं बाजूला राहून चालणार नाही, तर उत्पादनाच्या वितरणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारनं आलं पाहिजे असं हे अर्थशास्त्र मानतं. पुढचं अर्थशास्त्र आहे ते म्हणजे चलनवादी अर्थशास्त्र, ज्याला मॉनिटरिस्ट इकॉनॉमिक्स असं म्हणतात किंवा मॉनिटरिझम असं देखील म्हटलं जातं. प्रामुख्याने मिल्टन फ्रीडमन, ॲना श्वार्ट्झ यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी चलनवादी विचारांची पाठराखण आणि निर्मिती अर्थशास्त्रामध्ये केली आहे. चलनवादी अर्थशास्त्र हे मुळातच केन्सच्या कल्पनांवर प्रतिक्रिया म्हणून उदयास आलं आहे. पूर्वीच्या सनातनवादी संकल्पनांचा वापर या अर्थशास्त्रानं केला आहे, परंतु या अर्थशास्त्राच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू चलन हा आहे. भाववाढीचं नियंत्रण करण्यासाठी चलनावर नियंत्रण आणलं पाहिजे अशी ही अभ्यास शाखा मानते. पुढची अर्थशास्त्राची अभ्यास शाखा आहे मार्क्सवादी अर्थशास्त्र. कार्ल मार्क्स या विचारवंताच्या आर्थिक विचारांवर आधारित ही अभ्यास शाखा अर्थशास्त्रामध्ये स्वतंत्रपणे उदयास आलेली आहे. या अभ्यास शाखेचे अनेक पाठीराखे आहेत. श्रममूल्य सिद्धांत ही प्रामुख्याने या अर्थशास्त्राची किंवा मार्क्सवादी अर्थशास्त्राची संपूर्ण अर्थशास्त्राला असलेली महत्त्वाची देणगी आहे. या अर्थशास्त्रानं मुक्त भांडवलशाहीला विरोध करून श्रमिकांच्या किंवा कामगारांच्या विचारांवर आणि त्यांच्या भल्याचा विचार केंद्रस्थानी ठेवून व्यवस्था निर्माण केली पाहिजे अशी मानणारी ही अभ्यास शाखा आहे. पुढची अर्थशास्त्राची अभ्यास शाखा आहे ती म्हणजे पर्यावरणवादी अर्थशास्त्र. प्रामुख्याने या अर्थशास्त्रानं नवसनातनवादी संकल्पनांचा अभ्यास किंवा वापर या आपल्या विश्लेषणामध्ये केला आहे. पर्यावरण अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये पर्यावरण केंद्रस्थानी आहे. त्यामुळे बहिस्थ खर्च किंवा एक्सटर्नल कॉस्ट, बहिस्थ लाभ, एक्सटर्नल बेनिफिट यासारख्या गोष्टींवर हे अर्थशास्त्र किंवा यासारख्या संकल्पनांवर हे अर्थशास्त्र आधारित आहे. उत्पादन, उपभोग आणि वितरणाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाची हानी कमीत कमी करून अर्थव्यवस्थांचा विकास कसा घडवून आणता येईल याचं विवेचन हे अर्थशास्त्र करतं. पुढच्या अर्थशास्त्राची अभ्यास शाखा आहे विकासाचे अर्थशास्त्र, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. सायमन कुझनेट, आर्थर लेविस, भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन, मोहम्मद युनूस यासारख्या अर्थशास्त्रज्ञांचं विकासाचं अर्थशास्त्र निर्माण करण्यामध्ये मोठं योगदान आहे आणि वाढवण्यामध्ये मोठं योगदान आहे. प्रामुख्याने दारिद्र्य, अविकसितता यासारख्या घटकांचा विचार आणि अभ्यास हे अर्थशास्त्र करतं. अर्थशास्त्र की जे गुणात्मक विश्लेषणामध्ये अडकलेलं होतं त्याला संख्यात्मक पातळीवर आणण्याचं काम जॅन टिनबर्गन
नावाच्या संख्याशास्त्रज्ञानं केलं. गणितीय आणि सांख्यिकीय प्रतिमानांचा वापर करून आर्थिक घटनांचा, विचारांचा आणि घटकांचं विश्लेषण कशा प्रकारे देता येईल आणि त्या आधारे अर्थशास्त्राला अचूकतेच्या पातळीवर कसं आणता येईल याचा विचार टिनबर्गननं केला. टिनबर्गनच्या विचारांवर आधारित इकॉनॉमेट्रिक्स ही अर्थशास्त्राची अभ्यासशाखा उदयास आली. यामध्ये इकॉनॉमिक्स अधिक स्टॅटिस्टिक्स अधिक मॅथमॅटिक्स अशा समीकरणाचा वापर अर्थव्यवस्थेमधल्या वैयक्तिक पातळीवरच्या आणि सामूहिक पातळीवरच्या घटनांच्या विश्लेषणासाठी केला जातो. अर्थशास्त्राची तिसरी वर्गवारी आपण जी केली आहे ती आहे व्यावसायिक अर्थशास्त्र. प्रामुख्याने या अभ्यासशाखा या अर्थशास्त्राच्या व्यावसायिक अभ्यासशाखा आहेत. विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांना समोर ठेवून किंवा व्यावसायिक घटकांना समोर ठेवून अर्थशास्त्राचं विश्लेषण त्या घटकांच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न या अभ्यासशाखांमध्ये केला जातो. प्रामुख्याने पुढील प्रकारच्या अभ्यासशाखा त्याच्यामध्ये आहेत. श्रमाचे अर्थशास्त्र, लेबर इकॉनॉमिक्स, की जे श्रम या घटकांचा विचार करून त्या आधारे आर्थिक घटनांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. नट विक्सेलसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी श्रमाच्या अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. वेतन, श्रम, रोजगार, श्रम बाजार इत्यादी संकल्पनांचा विचार श्रमाच्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढची अभ्यासशाखा आहे औद्योगिक अर्थशास्त्र. औद्योगिक अर्थशास्त्र ही उद्योगधंद्यांच्या संदर्भातील विश्लेषण करणारी अर्थशास्त्र शाखा आहे. उद्योगधंदे कसे उभे राहतात, ते कसे चालवले जातात, त्याच्या पाठीमागची विचारधारा उलगडवून दाखवणारी ही अभ्यासशाखा आहे. त्यानंतर व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यवसाय किंवा बिझनेस केंद्रवरती ठेवून अर्थशास्त्राचं विश्लेषण व्यावसायिक घटनांच्या आणि घटकांच्या साठी करण्याचा प्रयत्न व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. प्रामुख्याने व्यवसायासाठी आवश्यक घटनांचा विचार हे अर्थशास्त्र करतं. त्यानंतरची अभ्यासशाखा आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आंतरराष्ट्रीय घटना, आंतरराष्ट्रीय व्यवहार, व्यापार इत्यादींच्या संदर्भातील विश्लेषण या अर्थशास्त्राच्या अभ्यासशाखेमध्ये केलं जातं, की ज्याला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणून ओळखतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दोन राष्ट्रांमधले आर्थिक संबंध कशा प्रकारचे आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो, कशा प्रकारे घडून येतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वित्तीय संस्था आणि वेगळ्या प्रकारच्या संस्था कशा प्रकारे काम करतात, यासारख्या गोष्टींचा विचार या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची अभ्यासशाखा आहे सार्वजनिक आयव्यय. इंग्रजीमध्ये याला फिस्कल फायनान्स असं म्हणतात. प्रामुख्याने सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च यांचा विचार या अभ्यासशाखेमध्ये केला जातो. सरकारच्या उत्पन्न मिळवण्याचे मार्ग कोणते, सरकारनं ते कसे वापरले पाहिजेत, सरकारनं खर्च कशा प्रकारे करावा, कोणकोणत्या घटकांवर करावा, या संदर्भातला विचार आणि विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. या काही अर्थशास्त्राच्या ठराविक अभ्यासशाखांचा विचार आपण या ठिकाणी केला. याचा अर्थ अर्थशास्त्राच्या अभ्यासशाखा संपल्या असा नव्हे. अर्थशास्त्राच्या अजूनही अनेक अभ्यासशाखा शिल्लक आहेत. उदाहरणार्थ कृषी अर्थशास्त्र, सहकार यासारख्या अनेक अभ्यासशाखा आहेत की ज्या इथे आणखीन व्यावसायिक अर्थशास्त्राला पुढे जोडता येऊ शकतात. मित्रांनो, आजच्या या विवेचनावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. मानवाच्या आर्थिक जीवनाच्या प्रत्येक घटकाला आणि घटनेला आणि बाजूला स्पर्श करण्याचा प्रयत्न अर्थशास्त्र करतं. अर्थशास्त्राच्या अभ्यासशाखांच्या माध्यमातून
त्या त्या घटनांचं आणि घटकांचं सखोल विवेचन करण्याचा प्रयत्न केला जातो. धन्यवाद.